नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शुभम सुनीलराव खंदन. मी सफेक्स केमिकल या औषधी कंपनीमध्ये काम करतो. मला बरेच शेतकऱ्याचे फोन आले की या खरीप हंगामासाठी आता जो सुरू झालेला आहे, या खरीप हंगामासाठी कापसाचे वाण कोणते निवडावे. तर ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहो. तर आपल्याला कापसाचे वाण निवडताना थोडे आत्तापर्यंत आपल्याला कापसाचं कोणतं बियाणं आपल्या जमिनीला सूट झालं किंवा वाण कोणतं चांगलं राहिलं, आणि मी बरेच प्लॉट पाहिले या मागच्या वर्षाला की कोणते वाण चांगले आहे. तर त्यानुसार मी काही वाण निवडलेले आहे कापसाचे. तर आपल्या आजूबाजूला ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा जो भाग आहे यामध्ये आपल्याकडे कोणते वाण सूट होतात त्यानुसार मी लिस्ट काढलेली आहे. तर आपल्याला त्यानुसारच वाण निवडायचे आहे. आणि हे सगळे जे वाण आहे हे मध्यम भारी व भारी जमीन तसेच हलकी जमीन यासाठी पण दिलेले आहे. आणि शक्यतो कापसाचं जे अंतर आहे ते तुम्ही पावली म्हणजे एक साऱ्या पद्धतीने आपण पावली टोकू शकतो. व 2 तासामधलं जे अंतर आहे ते भारी जमिनीसाठी 3.5 ते 4 अंतराचं ठेवलं तर चांगलं राहते. म्हणजे समोरसुद्धा नियोजन करण्यासाठी आपल्याला सोपं जाते. तर मी आता कापसाचे काही वाण सांगतो. तर यामध्ये कापूस वाण मी लिहिलेले आहे. मध्यम भारी जमीन व भारी जमीन क्षेत्र याच्यासाठी आपल्याला श्रीरामाची 639, तसेच कावेरी सीडची बंपर व श्रीरामाची पंच, तसेच राशी कंपनीची स्विफ्ट म्हणजे 971 असलेलं, प्रवर्धनची एक्स, नंतर सौभाग्य, टाटाची बिग एक्स, नंतर सुपरकॉट आणि वॉल्वो प्लस ह्या ज्या वाण आहेत कपाशीचे, हे मी बरेच याचे प्लॉट पाहिले. मोठ्या बोंडाची व जास्त पाकळ्या 5 पाकळ्याचं बोंड असलेली, वजनदार बोंड, तसंच वेचणीसाठी सोपं आणि जास्तीत जास्त उत्पादन देण्याची ह्या वाणामध्ये क्षमता आहे. तर त्यानुसार मी हे निवडलेली आहे. जर तुमच्या क्षेत्रामध्ये हे वाण तुम्ही निवडू शकताच, पण तुमच्या मागच्या वर्षी तुम्ही एखादं वाण लावलं असेल त्याची जर तुम्हाला उत्पादन चांगलं वाटलं असेल ते पण तुम्ही कंटिन्यू या वर्षाला करू शकता. व त्यामध्ये जर तुम्हाला नवीन वाणापैकी जर पुन्हा एक घ्यायचं असेल सोबत तर ह्या वाणापैकी तुम्ही घेऊ शकता. आणि मध्यम हलकी जमीन असेल, गोटाळ जमीन किंवा आपण हलकी जमीन म्हणतो ते असेल तर US 7067, क्रिस्टल कंपनीची CCH, तसंच सुपर सीडचं सुपर 971 व अंकुर सीडचं 888 अशी व्हेरायटी आपण मध्यम भारी ते हलकी जमीन ह्या याच्यासाठी आपण जमिनीसाठी घेऊ शकतो. बऱ्याचदा शेतकरी मार्केटमध्ये वाण घेण्यासाठी जातात, पण खूप व्हेरायट्या दिसतात, त्याच्यामुळे नेमकी कोणती निवडावं असं होते. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच की तुम्हाला निवड करण्यामध्ये सोपं जाईल. वर ह्या व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला ज्या व्हेरायटीचं नाव घेतलेलं आहे त्याचे तुम्हाला फोटो टाकतो. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता. व अधिक माहिती लागली तर खाली माझा नंबर देतो, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व मी पुढे जसं कापूस पिकाबद्दल सांगितलं तसं मी सोयाबीन पिकाबद्दल सुद्धा कोणते वाण निवडायचे हा मी लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवतो. धन्यवाद.